नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाण्याची टाकी व नळ यावरील काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, समान व्यासांच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 3 तासात भरते. जर त्यापैकी एकाच वेळी 3 नळ चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन्स आहेत 4 तास, 5 तास, 2 तास, 6 तास. हौद भरण्यास लागलेला वेळ बरोबर एक्स मानू. सुरुवातीला प्रथम नळांची संख्या गुणिले लागलेला वेळ. सुरुवातीला 4 नळ आहेत आणि टाकी भरण्यास लागणारा वेळ 3 तास आहे. टाकी 30 भरायची आहे, फक्त नळांची संख्या बदललेली आहे. म्हणजेच बरोबर नळांची संख्या गुणिले लागलेला वेळ. दुसऱ्या वेळेला 3 नळ आहेत आणि टाकी भरण्यास लागणारा वेळ आपण एक्स मानलेला आहे. किमती ठेवूया आपण. नळांची संख्या प्रथम 4 गुणिले लागलेला वेळ 3 तास बरोबर दुसऱ्या वेळी नळांची संख्या 3 आणि त्यासाठी लागलेला वेळ एक्स तास. म्हणून एक्स बरोबर 4 गुणिले 3 छेद 3, 3 ला 3 कॅन्सल होईल. म्हणून एक्स बरोबर 4 तास वेळ लागेल. ऑप्शन नंबर 1. पुढील उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. समान व्यासांच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासांचे 5 नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? ऑप्शन्स आहेत 75 मिनिटे, 36 मिनिटे, 18 मिनिटे, 27 मिनिटे. हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.